नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा आणि तोटा या टॉपिकवर हा व्हिडिओ आहे. या टॉपिकमध्ये जे काही पी-वाय-क्यू म्हणजे मागील काही आगामी परीक्षेत पी-वाय-क्यू आलेले आहेत, ते आपण विथ डिटेल स्पष्टीकरणासोबत त्याचं विश्लेषण करत आहोत. चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. तर मित्रांनो बघा, मी डायरेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस घेत आहे, कारण इथे जे काही मी डिटेल स्पष्टीकरण सांगणार आहे, ते प्रश्नासोबतच तुम्हाला जे काही एक्झाममध्ये विचारलं जाईल, ते प्रश्नामध्येच तुम्हाला डिटेल सांगेल. ठीक आहे. तर वळूया आपल्या प्रश्नाला. तर प्रश्न क्रमांक बघा, एक काय म्हणते, एक वस्तू ₹175 विकल्यास शेकडा 25 नफा होतो. जर ती वस्तू ₹161 विकल्यास शेकडा किती नफा होतो? हा प्रश्न धुळे पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे पोलीस भरतीचे पी-वाय-क्यू प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा, प्रश्न आपल्याला समजला असेल तर बघा, ₹175 आहे आणि इकडे बघा ₹161. समजलं ना? ₹175 विकल्यास म्हणजे काय? विक्री किंमत आहे. 175 बघा, हे विक्री किंमत आहे. विक्री किंमत. त्याच्यानंतर याच्यावर शेकडा होत आहे 25%. ठीक आहे. याच्यावर किती? 25% नफा होत आहे. त्याच्यानंतर बघा, जर ती वस्तू ₹161 विकल्यात, त्याच्यानंतर बघा दुसरी विक्री किंमत दिलेली आहे 161. विक्री किंमत म्हणजे याला मी शॉर्टकटमध्ये विकी लिहितो. ठीक आहे. तर शेकडा किती नफा होतो? तर याच्यावर आपल्याला नफा विचारलेला आहे. ठीक आहे. शेकडा नफा विचारलेला आहे. तर बघा, तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल का दिले आणि काय आपल्याला काढायचं आहे. तर बघा, आपल्याला पहिले रुपयेच दिलेले आहे. किती? 175. त्याच्यानंतर बघा ₹161 दिलेले आहे भागेला 161. बरोबर. आता आता बघा, हे रुपये दिलेले आहे. पण त्याआधी या 175 ला आपल्याला 25% नफा झाला असं प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण आपल्याला एक्झॅक्ट काय काढायचं आहे? 161 चा पर्सेंटेज नफा काढायचा आहे. हे कॅल्क्युलेट करायचं आहे. एवढं समजलं? तर बघा, मी याला कसं सॉल्व्ह करतो. तर आपल्याला ₹175 वर ₹125 नफा झालेला आहे. म्हणजे 25% नफा. इथे काय झालेला आहे? इथे झालेला आहे आपला 25% नफा. नफा झालेला आहे 25%. म्हणून आपण 175 वर 125 नफा लिहिलं. त्याच्यानंतर बघा, बरोबर ₹161 एक वस्तू विकल्यानंतर म्हणजे हे काय झाली, याची सेलिंग प्राइस झाली. हे काय झाली? बरोबर आहे ना? म्हणजे विकलं ना ते ना, विक्री किंमत झाली ना. याला बघा, मी इथे थोडं लिहून देतो. सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. ठीक आहे. आणि कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत. तर हे थोडं लक्षात असू द्या. सेलिंग प्राइस म्हणजे काय आणि कॉस्ट प्राइस म्हणजे काय? ठीक आहे. खरेदी किंमत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे ₹161 वर विकल्यावर आपल्याला किती पर्सेंट नफा होतो? किती पर्सेंट नफा होतो हे काढायचं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काढायची आहे. बघा, याचा जर आपण तिरपा गुणाकार केला तर काय होते? x गुणिले 175 बरोबर 125. हे बघा, 125 गुणिले 161. समजलं? त्याच्यानंतर बघा, ची किंमत काढायची आहे तर काय होणार? हे जसेच्या तसे राहणार. 125 गुणिले 161 भागेला 175. समजलं? त्याच्यानंतर बघा, काय होतो? 5 ने मल्टिप्लाय होते का? बघा, 5 ने डिवाइडेड होतंय. 25 गुणिले 7 175 आणि 25 5 125 आणि इथे बघा, पुन्हा बघा, मल्टिप्लाय होतो का? म्हणजे डिवाइडेड होतं. बघा, 7 दुने 14 राहिले किती? 2 आणि 7 तिरी 21 म्हणजे 5 गुणिले 23 म्हणजे 115. 115 निघालंय. आपलं काय निघालं? ची किंमत निघाली 115 म्हणजे पर्सेंटेज. याला जर पर्सेंटेजमध्ये आता कन्व्हर्ट करायचं राहिलं, तर काय होणार? 100% मधून किंवा 115 आपल्याला काय करावं लागेल? 100 मधून म्हणजे 115 मधून आपल्याला 100 वजा करावं लागेल. तर आपल्याला मिळेल
15 आणि हेच आपला टक्का झाला. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. त्याआधी बघा, मी तुम्हाला जे काही टर्म सांगितलेला आहे, हा टर्म लक्षात ठेवा. हे जे टर्म आहे, आता येणाऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला या टर्मचा उपयोग होणार आहे. ठीक आहे? याचा उपयोग होणार आहे, तर याला लक्षात ठेवा. ठीक आहे? चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतोय? एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर शेकडे 11 सूट देतोय. त्यामुळे गिराईकास तो 22,250 रुपयांस मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती? आपल्याला छापील किंमत विचारलेली आहे. आधी बघा याच्यामध्ये किती टक्का सूट देत आहे? शेकडे 11 म्हणजे पर्सेंटेज 11% काय देत आहे? सूट देत आहे. हे तर आधी लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा ही जी दिलेली आहे सूट देतो त्यामुळे गिराईकास 22 म्हणजे आपली जी किंमत आहे हे नवीन किंमत मिळाली आपल्याला किती? 22,250 रुपये. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती? म्हणजे जेव्हा त्याने सुरुवातीला ते दूरदर्शन बनवलं असेल, तेव्हा आपल्याला छापील किंमत काढायची आहे. तर बघा याच्यासाठी एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. नवीन किंमत बरोबर जुनी किंमत तर काय होणार? गुणेला 100 भागेला 100. आता बघा नवीन किंमत आपल्याला दिलेली आहे 22,250 बरोबर. जुनी किंमत आपल्याला काढायची आहे. आता बघा काय दे इथे बघा सूट देतो हा शब्द महत्वाचा आहे. सूट देतो हा महत्वाचा आहे. म्हणजे बघा 100 किती सूट देतो तो? 11% म्हणजे 11% देतो म्हणजे 100 मधून जर तुम्ही 11 वजा केला तर किती येणार? बघा हे 9 इथे 8 म्हणजे 89 मिळणार. म्हणजे आपल्याला 89% तो काय देत आहे? सूट देत आहे. मग याला आपण डिवाइडेड केलं तर कसं होणार बघा. हे जे x ची किंमत आपल्याला आता काढायची आहे. तर काय होणार? x बरोबर हे जे बघा 22,225 आहे. 22,200 सॉरी 50 गुणेला हे 100 काय होणार? इथे भागेला आहे तर इथे काय होणार? गुणेला आणि भागेला 89 बरोबर आहे. आता बघा हे ज्यांना काटण्याचा थोडा त्रास आहे तर बघा म्हणजे काटपीट कसं करायचं? इथे एकक स्थानी 9 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे. म्हणजे बघा 5 भागेला 9 किती वेळा भाग जाऊ शकतो? शेवटी 5 9 45 म्हणजे बघा 5 आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला 89 नी हा भाग जाऊ शकतो. किती वेळा? बघा शेवटी 5 येतं त्याच्यामध्ये. किती? 5 म्हणजे 25 नी डायरेक्ट भाग जातो आणि हा जो आपला राहिलेला शून्य आहे इथे येणार. म्हणजे बघा काय राहणार इथे? 25 म्हणजे 250 गुणिला 100 तर x बरोबर किती होणार? 25,000. 25,000 आणि आपल्याला काय विचारली आहे? छापील किंमत. तर आपली छापील किंमत किती असणार आहे? 25,000 म्हणजे काय होणार? पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? समजलं? तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न टॅकल करायचा होता. आणि हा बघा भंडारा पोलीस भरती 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर खूप इम्पॉर्टंट पी-वाय-क्यू आहे मित्रांनो. आधी तर या फॉर्म्युलेला तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणतो? 4 टेबलांची विक्री किंमत ही 5 टेबलांच्या खरेदीच्या किमती एवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा म्हणजे आपल्याला नफा तोटा किती हे विचारलेलं आहे. आणि हा पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2023 लेटेस्ट क्वेश्चन आहे. 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. तर बघा काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये? प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलं आहे की 4 टेबलांची विक्री किंमत. म्हणजे हे बघा 4 टेबल आहे त्याची विक्री किंमत विकी लिहितो त्यांना. ठीक आहे. किंमत हे बरोबर आहे 5 टेबलांच्या खरेदी किमतीच्या म्हणजे की समजलं. जर याचा आपण रेशो काढला तर रेशो काय होणार आहे बघा. विक्री किंमत बरोबर आहे. विक्री किंमत भागेला खरेदी किंमत. तर बघा हे जे विक्री आहे ना तर विक्री याला काय मल्टिप्लाय मध्ये आहे तर याला मल्टिप्लाय मध्ये तर हा भागेला जाणार. बरोबर आहे. आणि खरेदी किंमत इथे 5 राहणार. बरोबर आहे. समजलं एवढं? एवढं समजलं. आता बघा आता काय खरेदी किंमत 4 आहे आणि विक्री किंमत 5 आहे. म्हणजे तुम्ही 4 रुपयाला खरेदी केले ना विकले किती? 5 ला. म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे? बघा ना रे, एक जर तुम्ही वस्तू खरेदी केलेली आहे 4 ला, 4 रुपयाला आणि विकली 5 रुपयाला, तर तुम्हाला
किती टक्का नफा झाला? इथे नफा झाला ना, डायरेक्ट नफा झाला. म्हणजे तुमची खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे, तर पर्सेंटेज नफाच होणार ना. म्हणजे नफा किती झाला? 1% नफा झाला तुम्हाला. ठीक आहे. तर बघा कितीवर नफा झालाय? 4 वर आणि नफा खरेदी किमतीवर होतो. बघा मग काय होतो? पर्सेंटेज नफा, पर्सेंटेज नफा. तर किती होणार? तुम्हाला खरेदी किंमत किती आहे? 4, तर इथे 4 येणार आणि किती टक्के नफा झालेला आहे? कारण ती खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त आहे. किती आहे? 5, म्हणजे 1% नफा झाला आणि टक्का म्हणजे काय येणार? 100 येणार. समजलं? तर काय होणार? 4 इथे किती वेळा भाग देतो? 25 वेळा. म्हणजे 25% काय होणार? नफा होणार. काय होणार? 25% नफा. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न टॅकल करायचे होते. समजलं ना? हे बघा आपल्याला हे दिलेलं होतं. आपण काय काढलं? खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यावर आपल्याला नफा दिसला. मग आपण पर्सेंटेज नफा काढला आणि पर्सेंटेज नफा काढताना ही खरेदी किंमतच खाली येते. ठीक आहे? तर याला आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हणतो? एक वस्तू ₹1470 विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आणि हा सोलापूर पोलीस भरती 2023 ला आलेला प्रश्न आहे. लेटेस्ट प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा काय दिलेला आहे? 1/6 पट नफा होतो. नफा होतो. ठीक आहे. तर बघा हे झाली तुमची खरेदी किंमत आणि हे झाली तुमची विक्री किंमत. ठीक आहे. तर बघा काय होत आहे? नफा होत आहे म्हटले तर बघा तुमच्या खरेदी किमतीवर एक नफा होतो म्हणजे 7चा नफा झाला. म्हणजे ही झाली आता तुमची विक्री किंमत आणि हे झाली आता खरेदी किंमत. आणि काय केलंय बघा ₹1470 ना विकले. तर आपली विक्री किंमत किती आली? 7 आली आहे. तर 7 बरोबर काय येणार आपलं? 1470. समजलं? याला मी इथे लिहितो. तर 7 बरोबर आपला 1470 झाला. तर बघा याला जर आपण डिव्हायडेड केलं तर काय होतं? 7 दुने 14, 7 एक 7 आणि शून्याशी शून्य. म्हणजे 1 बरोबर किती आला रे? 210 आला. 1 बरोबर 1 ची किंमत किती आली? 1 ची रेशोची 210 आली. ना आपल्याला काय करायची आहे आता? वस्तूची खरेदी किंमत आणि खरेदी किंमत काय? 6 आहे. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे रे खरेदी किंमत? 6 आहे ना? तर 6 गुणिले आणि आपली हे जे 1 रेशोची व्हॅल्यू आली आहे, ते किती आली? 210. म्हणजे काय होणार? हे बघा 6 एक 6, 6 दुने 12 आणि हा शून्याशी शून्य. म्हणजे किती आली खरेदी किंमत? 1260. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय? नफा तोटावरचे प्रश्न सोडवायचे आहे. समजलं? हे दिलं होतं 1/6 दिलेलं होतं आपल्याला आणि आपल्याला काय नफा होत आहे. डायरेक्ट प्रश्नामध्ये बघा नफा होत आहे. तर आपल्याला खरेदी किमतीवर 1 नफा दिसला तर म्हणजे 7 झालेले. ठीक आहे. विक्री किंमत काय झाली? 7 झाली आणि 7चाच विक्री किमतीचा रेशो दिलेला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सोडवलेला हा प्रश्न आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलेला आहे. विकासने एक घड्याळ ₹6,540 व दुसरे घड्याळ ₹3,460 खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे ₹10,900 विकली. हे विक्री किंमत झाली. तर त्याला त्या व्यवहारात शेकडे नफा किंवा तोटा किती झाला? आधीच्याच प्रश्नासारखा हा प्रश्न आहे आणि हा मुंबई पोलीस भरती 2023 ला आलेला प्रश्न आहे. बघा इथे काय दिलेलं आहे? खरेदी किंमत म्हणजे आधी काय केलं त्याने 2 घड्याळी खरेदी केले. हे बघा खरेदी किंमत. तर खरेदी किंमत काढू आधी टोटल. ठीक आहे. तर पहिली खरेदी केलेली घड्याळ किती मध्ये केली? 6,540 आणि दुसरी दुसरी केलेली आहे 3,460. तर याचं टोटल किती येणार? 10,000 येणार. तर हे ₹10,000 खरेदी किंमत झाली आपली टोटल. ठीक आहे. आता बघा त्याने त्या दोन्ही घड्याळे कितीमध्ये विकली? विक्री किंमत बघा. विक्री किंमत कितीमध्ये विकली? ₹10,900 विकली. बघा विक्री किंमत काय आहे? जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा. बरोबर आहे. म्हणजे काय होणार इथे? नफा होणार ना रे? अरे विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा. तर इथे काय होणार? नफा म्हणजे पर्सेंटेज नफा होणार. मग काय काढायचं आहे आपल्याला? पर्सेंटेज नफा. आपल्याला तर आधी कळून आला की नफा होणार. म्हणजे हे पर्याय कटले, तोटावाला पर्याय कटला. म्हणजे आपले नफावाले पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा पर्सेंटेज नफा.
पर्सेंटेज नफा काय होणार बरोबर. तर किती फरक आला याचं बघा, 10,900 मायनस 10,000, याचा फरक किती आला 10,000 आहे ना, तर इथं आला 900. म्हणजे ही झाली आपली काय किंमत, जिथे नफा मिळाला. तर काय होतं 900 भागेला. आता बघा आपण नफा कोणत्या किमतीवर काढतो, खरेदी किमतीवर. तर आपली खरेदी किंमत किती आहे 10,000. ठीक आहे, गुणिले 100 ही खरेदी किंमत असते. जेव्हा कधी नफा होतो तेव्हा लक्षात ठेवायचं. तर बघा 2 शून्यशी 2 शून्य कटले, हा शून्य हा शून्य आणि हा शून्य. तर पर्सेंटेज नफा किती आला आपला 9%. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न काय करायचं होतं, टॅकल करायचे होते. खूप इझी आणि PYQ प्रश्न आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे प्रश्न टॅकल करायचे आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. तर प्रश्न क्रमांक 6 बघा काय म्हणतो, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयात विकला, तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? इथे पण बघा छापील किंमत आपल्याला विचारलेली आहे. तर बघा आपण आधी दुसऱ्या याने सोडवलं होतं फॉर्म्युल्याने, आणि ह्या बघा मुंबई पोलीस 2023 ला आलेला प्रश्न आहे, म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे. तर बघा किती टक्के सूट देतो, 8% सूट देतो. म्हणजे 100% तो 8% जर सूट देत असेल तर किती राहिले 92% राहिले. ठीक आहे, हे किती राहिले 92%. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 4,600 रुपयात त्याने विकला. किती 4,600, ही झाली विक्री किंमत. म्हणजे विक्री किंमत किती आहे 4,600 रुपये आहे. ठीक आहे, तर बघा हे 92% 8% सूट दिलेले आहे, पण 92% काय सूट न दिलेलं आहे. म्हणजे बघा 92% बरोबर आपण 4,600 रुपया सोबत केले. तर बघा काय होतो 46 गुणिला 2, बरोबर आहे. 46 गुणिला 2 किती होते 92 होते का, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथे काय राहिलं 1 राहिलं आणि शून्याशी शून्य. आपल्याला काय काढायचं आहे, आपण 100% कन्सिडर केले आणि ह्या 2% आला. आपल्याला 100% काढायचे आहे, बरोबर आहे. किती काढायचे 100%. तर 100% काढायचे आहे, तर 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 50 नी. मग इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 50 नी. मग काय मिळणार आपल्याला 100 गुणिला 50, तर काय होणार 5,000. 5,000 म्हणजे आपल्याला त्या कशाची, त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती मिळणार आहे 5,000 रुपये. पर्याय क्रमांक ए. हा सोपा प्रश्न होता मित्रांनो. मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगितलेला प्रश्न आहे. 8% सूट देतो. मी 100% मधून 8% सूट दिली, त्याच्यामुळे 92%, आणि आपल्याला 92% चीच किंमत दिलेली होती 4,600 रुपये. तर 92% ने डायरेक्ट कटलं. हे बघा 46 ने 92 कटलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे मिळाले आहे ते बघा, मी काय काढली आहे छापील किंमत काढली. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता आणि मुंबई पोलीस 2023 ला विचारलेला प्रश्न होता. चला वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय म्हणतो, तयार कपड्याच्या दर्शनीय किमतीवर 25% सूट. इथे पण बघा 25% सूट. सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2,250 रुपयांचे तयार कपडे विकले, तर त्या मालाची मूळ किंमत किती? ठीक आहे, आपल्याला ते छापील किंमतच विचारलेली आहे. नवी मुंबई पोलीस भरती 2023 लेटेस्ट प्रश्न, गरमागरम प्रश्न. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हा सॉल्व करायचा आहे. बघा प्रश्न क्रमांक कसा, किती टक्के सूट देत आहे 25%. 100वर 25% राहिले किती 75%. ठीक आहे, तर आपल्याला बघा 75% चीच किंमत दिलेली आहे किती 2,250, म्हणजे 75% बरोबर 2,250. ठीक आहे, तर बघा हा डायरेक्ट कटतो. कशाने कटतो बघा, 75 गुणिला 3 केले तर काय होतं 225. म्हणजे काय होते 75 जर गुणिला 3 केले तर 225. मग इथे काय राहिला 1% राहिला आणि इथे किती राहिला हा शून्य राहिला. म्हणजे 1% ची व्हॅल्यू तुम्हाला किती आलेली आहे 30 रुपये. तर किती काढायची आहे 100% ची. तर 100% ने याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग याला पण 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर काय होणार 3,000. आणि आपल्याला मूळ किंमत विचारलेली ते म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे.
अशा प्रकारे आपल्याला प्रश्न शॉर्ट ट्रिक्समध्ये सोडवायचे आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो काय म्हटलं, एका दुकानदाराने काय केलंय 10 बल्ब प्रति बल्ब या दराने ₹200 बल्ब आणले. त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले. उरलेले बल्ब त्याने ₹12 प्रति दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला? मुंबई पोलीस भरती 2023 लेटेस्ट PYQ. ठीक आहे. तर बघा काय केलं इथे ₹10 प्रति बल्ब किती दराने? ₹200. तर बघा मी आता काढतो यांची किंमत काढतो. तर 10 गुणिले 200 काय होणार? 2000 होणार. त्याच्यानंतर बघा 10 बल्ब खराब निघाल्याने 10 बल्ब खराब निघाले. त्याने ते फेकून दिले आणि उरलेले बल्ब त्याने ₹12 प्रति दराने विकले. किती दराने? ₹12. तर बघा ₹12 त्याचा दर आहे आणि 10 बल्ब काय झाले? खराब झाले. तर मग किती राहणार इथे? 190 राहणार. तर किती होतं बघा याचा गुणाकार जर केलं तुम्ही तर ₹2280. ठीक आहे. ही झाली तुमची खरेदी किंमत. खरेदी किंमत आणि ही झाली आता विक्री किंमत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, इथे बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच PYQ मध्ये काय केलेलं आहे? इथे बघा खरेदी किंमत किती आहे? 2000 आणि इथे विक्री किंमत आहे 2280. म्हणजे काय होत आहे रे इथं? पर्सेंटेज नफा होत आहे. काय होत आहे? पर्सेंटेज नफा. तर कितीचा नफा झाला बघा? कितीचा नफा झाला? जर याला 2280 ला 80 मधून 2000 मायनस केले, तर किती? 280 म्हणजे हा नफा झाला तुमचा. आणि खरेदी किमतीवरच नफा होता. तर खरेदी किंमत काय आहे? आपली 2000 आहे गुणिले 100. ठीक आहे. ही आपली खरेदी किंमत आहे. तर 0, 0, 0, 0 कटला. इथला 0 म्हणजे काय राहतंय? 14%. काय होतो? पर्सेंटेज नफा होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 8 होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे 14%. ठीक आहे. काय आहे? 14%. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. जर A चे उत्पन्न हे B च्या उत्पन्न होऊन 25% कमी असेल तर B चे उत्पन्न हे A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे? ठीक आहे. किती टक्के जास्त आहे? तर मी काय म्हटलं तुम्हाला आधी याचं थोडं मी जास्त कमीचं फॉर्म्युले सांगतो. बघा पर्सेंटेज कमी राहिलं तर यामध्ये R भागेला 100 अधिक R गुणिला 100 हे पर्सेंटेज काय आहे? कमी. आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज जास्त जर विचारलं तर R भागेला 100 इथं काय राहणार? मायनस R गुणिला 100. तर हे 2 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याला काय पर्सेंटेज जास्त, तर पर्सेंटेज जास्तसाठी काय करणार आपण? पर्सेंटेज जास्त. ठीक आहे. तर काय R भागेला 100 मायनस R गुणिला 100. इथे बघा R ची किंमत किती दिलेली आहे? 25 दिलेली आहे. R बरोबर किती दिलेलं आहे? 25. तर R बरोबर 25 टाका इथे. 25 भागेला 100 मायनस 25 गुणिला 100. तर काय होणार? 25 100 मायनस 25 75 गुणिला 100. 25 तिरिक 75 म्हणजे इथं काय राहतं? 1/3 गुणिला 100. तर हे किती होतं? 100 भागीला 3 म्हणजे किती होतं? किती होतं रे? 33 1/3% आणि यालाच जर पुन्हा लिहितो म्हटलं तर 33.33%. तर अशा प्रकारे आपल्याला याचा सिम्प्लिफिकेशन करता येतं. तर आपलं पर्याय उत्तर सी हे आहे. 33 1/3%. समजलं? तर अशा प्रकारे आपल्याला हा सॉल्व्ह करा. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय म्हणतो? रामने ₹220 प्रति शर्ट याप्रमाणे 4 शर्ट विकत घेतले. त्याने 2 दिवसांनी शेजाऱ्याला ₹1000 ला ते 4 शर्ट विकले. तर व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला? इथं डायरेक्ट नफा आलेला आहे. बरोबर आहे. आधी तर बघा याचं आपण काय काढू? किंमत काढू. कोणाची शर्टची? किती 4 शर्टची किंमत किती आली? 4 शर्टची किंमत किती रुपये प्रति शर्ट? 220. तर किती येणार? 4 दुनी 8, 4 दुनी 8 आणि 0. बरोबर आहे. ठीक आहे. याने काय विकत घेतलंय म्हणजे हे झाली याची विक्री किंमत. त्याच्यानंतर त्याने काय शेजाऱ्याला ₹1000 ला विकले. तर ₹1000 ला विकले. बरोबर आहे ना? हे काय झालं विकत घेतले. म्हणजे सॉरी हे काय झालं आणि हे खरेदी किंमत झाली आणि हे विक्री किंमत. ठीक आहे. तर बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय जास्त आहे? कितीने जास्त आहे? 100 सॉरी 1880 0
इथे 2, इथे 1 म्हणजे किती जास्त आहे? 120 जास्त आहे. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज नफा काढायला आता सोपं झालं. काय होणार? 120 भागेला आता बघा आपण कशावर नफा काढतो? खरेदी किमतीवरनं. तर खरेदी किंमत किती आहे आपली? 880 गुणेला 100. 0, 0 कटलं. तर इथे किती राहते बघा? 120, 88 आणि हे 10. तर बघा 4 त्रिक 12 आणि हे किती राहते? याने जर किती राहतं? 22 गुणिले 4 म्हणजे 22 चौ 88 म्हणजे इथे बघा 30 3 गुणिले 10 आणि इथे 22 म्हणजे पुन्हा बघा इथे काय राहतं? इथे जर आपण मल्टिप्लाय केला 5 दुने 10 आणि 11 दुने 22 तर काय राहतं? इथे बघा हा 0 आपण ठेवलेला होता ना? हां, हा आणखी इथे 0 राहील म्हणजे हा 30 राहील. सॉरी हा 30 राहील. तर बघा इथे काय येतं 5 दुने 10 ना, 5 दुने 10 आणि 11 दुने 22 म्हणजे इथे 150 भागेला 11 तर काय होते 11 एक 11 आणि राहिले किती 4 11 तिरी 33 पॉइंट मग 11 66 आणि हे 3% म्हणजे किती राहतं आपला 33.63% म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पर्सेंटेज नफा, पर्सेंटेज तोटा याच्यावर जो आपण टॉपिक घेतलेला होता, हे प्रश्न पी-वाय-क्यू आणि हा बघा प्रश्न सातारा पोलीस भरती 2023 लेटेस्ट क्वेश्चन, हॉट क्वेश्चन आहे आणि लेटेस्ट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न डील करायचे होते. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या व्हिडिओचे जर फ्री नोट्स पाहिजे असेल, तर आमच्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या आणि आमच्या इन्स्टा पेजला फॉलो करा. थांबूया इथेच. धन्यवाद.